तर इकडे पुण्यात ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचना आणि सगळे सोयरे यांच्याबाबतची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात ओबीसी समाज आंदोलन करणार असा इशाराही ससाणेंनी दिलाय। एक महत्त्वाची घडामोड आहे, पुण्यातही ससाणे हे उपोषण करतायत। ओबीसी आरक्षणा संदर्भात त्यांचं उपोषण आहे। सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करण्याची त्यांची मागणी आहे आणि जर सरकारनं लक्ष दिले नाही आमच्या मागण्यांकडे तर संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाज आंदोलन करेल असा इशारा ससाणेंनी दिलाय। एका ठिकाणी रेड कार्पेट आहे, हेलिकॉप्टरनी मंत्री जातात, ते सीएम जातात, ते तिथं सचिव जातात, ते तिथनं ड्राफ्ट चेक करून येतोय आणि ओबीसींकडे कोणी फिरकत नाही। खरंच हे पुरोगामी राष्ट्र नाहीये, हे कुठली तरी एक शाही यायला लागलेली आहे। हे मराठेशाहीचं सरकार आहे का? हे माझं विचार नाही की तुम्ही एका ठिकाणी स्पेशल वागणूक देताय आणि ओबीसींकडे ढुंकून बघत नाही।